अनेक सणवार असून सुद्धा केळीला मागणी असून सुद्धा केळीचे दर मात्र पडलेले आहेत. ते केळीचे दर स्थानिक बाजारपेठेत अगदी कच्च्या केळीचे दर 2 ते 3 रुपयावर घसरलेले आहेत आणि अशा बागा सोडून द्याव्या लागल्या आहेत. आपल्याबरोबर आहेत केळीतील तज्ज्ञ शेतकरी कपिल जाचक, की ज्यांनी राज्य स्तरावरचे आणि राष्ट्रीय स्तरावरचे अनेक पारितोषिक मिळवलेले आहेत. कपिलजी, काय नेमका प्रॉब्लेम आहे सध्या? सध्या सर माल जरी असला तरी आता चिलिंगचे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि आपण जर बघितलं तर साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये बाजार पडलेले आहेत. म्हणजे आज जवळपास 100 दिवस क्रॉस झालेले आहेत की बाजार पडलेले. इथून मागे इतक्या दिवस कधीही बाजार पडलेले नव्हते. तर आत्ता ही परिस्थिती कशामुळे आलेली की आपल्याकडे एक्सेस पाऊस झाला. एक्सेस पाऊस झाल्यामुळे काय झालं की रेड रस्ट नावाचा जो प्रकार केळीच्या मालावरती येतो तो कंट्रोल करण्यासाठी शेतकऱ्यांनी केमिकल्स मारलेले आहेत, बुरशीनाशकं मारलेले आहेत आणि त्याच्यामुळं काय झालेले की केमिकल बर्निंग मालावरती आलेले आणि नंतर बाजार जे पडलेले आहेत ते पडलेल्या संकटामध्ये अजून एक शेतकऱ्यावरती अशा पद्धतीचे संकट आले की आता थंडी वाढत चाललेली आहे आणि थंडीमुळे जर बघितलं तुम्ही तर आता मालावरती चिलिंग इंजुरी झालेली आहे. म्हणजे 2 बर्निंग झाले, हा. केमिकल बर्निंग आणि एक chilling आता burning. चिलिंग बर्निंग. म्हणजे हे एकीकडे जास्त पावसाच्या काळात तो प्रॉब्लेम झाला Yes. आणि थंडीच्या काळात जास्त आता प्रॉब्लेम. थंडीच्या काळामध्ये चिलिंग इंजुरी झालेली आहे. काय काय नेमकं झालं? चिलिंग इंजुरी मध्ये जर आपल्याला दाखवायचं म्हटलं तर मी दाखवतो. जर तुम्ही आता बघितले हे कापून टाकलेले गड आहेत तर त्यातली जर एक आपण केळी तोडली, केळी तोडल्यानंतर ही जी वरची जी साल आहे ही वरची जी साल जर तुम्ही पाहिली तर ही जर आपण ओपन करतोय तर तुम्ही बघाल तपकिरी की दिसते. इथं पूर्ण तपकिरी रंगाचा त्याला लेअर आलेला आहे. हा लेअर जर पूर्ण पांढरा असेल तर ती चिलिंग इंजुरी नाही. परंतु आत्ताच्या सध्या परिस्थितीला पडलेल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांवरती एवढं चिलिंग इंजुरीचं एवढं मोठं संकट आलेलं की एक तर बाजार पडलेत आणि चिलिंग इंजुरीमुळं अक्षरशः शेतकरी व्यापाऱ्याच्या पाठीमागे जरी लागला तर तो मार्केट शेतामध्ये येऊन माल सुद्धा बघायला तयार नाहीये. आणि तुम्ही जे आता परिस्थिती बघताय, आता हा आमचा 2 एकरचा प्लॉट आहे. जवळपास आपण आता 13 ते 14 टन माल आपण कट करून टाकून दिलेला आहे. कारण का हा जोपासणं किंवा त्याला डोजिंग करणं, स्प्रे करणं हा आमच्या आता खर्चाच्या बाजूचा प्रश्न झालेला आवाक्याच्या आहे. बाहेरचा गेला. येस. मला एक सांगा, म्हणजे एकंदरीत पावसाळ्यात एक समस्या, पुन्हा थंडीत वेगळी समस्या, असं ह्याच्या आधी कधी झालं होतं का? नाही, ह्याच्यापूर्वी केमिकल इंजुरी जी होती ती केमिकल इंजुरी इथून पाठीमागं हा आम्हाला कधीही अडचण आलेली नाही केमिकल इंजुरीची. चिलिंग इंजुरीचा प्रॉब्लेम आम्हाला येत होता पण इतकी परिस्थिती नाजूक नव्हती की जी ह्या वर्षी 2025 मधली जी परिस्थिती आहे ह्याच्यापूर्वी कधी अशी परिस्थिती नव्हती. एवढं झालं असलं तरी स्थानिक बाजारात मात्र केळीचे दर उतरायला तयार नाही. 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये डझननी केळी. का फरक आहे? ह्याच्यामध्ये अशी परिस्थिती झाली की ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला सुद्धा पैसे मिळत नाहीयेत, नेणाऱ्याला पण पैसे मिळत नाहीत. पैसा मिळतोय जो पिकून विक्री करतोय, पैसे त्याला मिळत आहेत. कारण का तुम्ही आता बाजाराची परिस्थिती आत्ता सांगितली तीच परिस्थिती आहे सध्या. म्हणजे दर पडले तरी बाजारातले दर मात्र बाजारातले दर टिकूनच आहेत. ते दर आम्हाला शेतकऱ्याला मिळत नाहीयेत. एवढा मोठा नफा कोण कमवतोय? मधला जो व्यापारी ज्याच्याकडे केळी पिकवण्याचे चेंबर आहेत आणि ज्याचा विक्रीची जो पिकून विक्री करतोय त्यालाच तो पैसा मिळतोय. नेणाऱ्याला पण पैसा मिळत नाही आणि शेतकऱ्याला पण पैसा मिळत नाही. आता हे जी केळीचं दर कमी आले तर ही केळी वेफरला जाऊ शकत का? केळी वेफरला जाऊ शकते पण वेफरला जर द्यायची म्हणले तर त्यांची मागणी फुकटच आहे ना. अच्छा. आम्हाला तो पैसा मिळतच नाही. आम्हाला आमच्याकडनं नेणार म्हणजे 1.25 रुपये 1.5 रुपये किलो. आजची परिस्थिती अशी की 2.5 आणि पावणे 3 हजार रुपयाला 2300 किलोचा पिकअप जातोय. म्हणजे साधारण 2.25 टन माल अगदी 2.5 ते पावणे 3 हजार रुपयामध्ये नेत आहेत. ही आजची परिस्थिती आहे. उत्पादन खर्च किती? उत्पादन खर्च सर प्रति प्लांट 130 रुपये प्रति प्लांट खर्च आहे आणि 11 महिने थांबायचे. आणि उत्पादन आता किती? आणि उत्पादनाचं आम्ही एक्सपोर्ट ओरिएंटेड फार्मिंग जे करतोय त्याच्यामध्ये आम्ही अपेक्षित उत्पादन ठेवतोय 35 ते 36 टन आणि त्याच्यातनं साधारण 20 ते 22 टन एक्सपोर्टला आम्ही अपेक्षित धरतोय आणि उर्वरित माल आम्हाला लोकललाच विक्री करावा लागतोय. पण आत्ताची सध्या परिस्थिती तुम्ही पाहताय तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. मला एक सांगा, इंदापूर आणि सोलापूर जिल्हा
हा खरा तर उजनीच्या बॅकवॉटरच्या परिसरात केळीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. हा सगळा उत्पादक आता पूर्ण तोट्यात नुकसान येते. ना आता सध्या सर फार नुकसानीत आहे, कारण का तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात अति उत्पादन होणारा क्षेत्र म्हणजे जळगाव जिल्हा आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये एक्सपोर्ट करणारा जर जिल्हा म्हणला तर सोलापूर आणि पुणे जिल्हा आहे. आणि सोलापूरमध्ये आत्ता जर पाहिलं तर आज अशी परिस्थिती की जे ट्रॅक्टर आता जे आपले केळी पाडणारे ट्रॅक्टर आहेत ह्यांना शेतकऱ्यांचं बुकिंग आहे की आमची केळी पाडायला या, ही आत्ता सध्याची परिस्थिती आहे. आणि खर्च जर म्हणलं तर तुम्ही बघाल 125 ते 130 रुपये जो खर्च येतोय तो मॅनेजेबल नाहीये. त्याच्यामुळं आत्ता सध्या कोणी रोपं बुकिंग करत नाहीये, कोणी लोकांनी खोडवे राखलेले नाहीयेत आणि चालू पीक म्हणजे ज्याला आपण लागण म्हणतो त्याचे डोजिंग 100% बंद केलेले आहेत, कारण का खर्च न परवडणार आहे. खरं तर केमिकल बर्निंग किंवा चिलिंग बर्निंग म्हणलं तरी जळणं हाच एक त्यातला भाग आहे. येस, केळी अक्षरशः जळाली. हो जाळाली 100% जाळाली. कारण का केमिकल बर्निंगमुळे काय झालेले, व्हॉट इज केमिकल बर्निंग, की केळीला कम्प्लीट त्या स्प्रे मारून मारून त्याला काळे डाग आलेले आहेत, त्यामुळे तो माल खपू शकत नाही. आणि चिलिंग इंजुरी मी तुम्हाला दाखवली, जरी माल एकदम देखणा दिसत असला तर आतून तो डॅमेज झाल्यामुळे त्याची विक्री होत नाहीये. बुरशी होती काय वेळेस? नाही ना, बुरशीजन्य रोग नाही येतो तो. थंडी 13 डिग्री सेल्सिअसच्या खाली आली तर झाडाला पण ती न सोसणारी थंडी असती. झाड जरी तुम्हाला व्यवस्थित उभा दिसत असेल तर आतून त्या मालाला गारटलेला असतं, मार लागलेला असतो, त्याच्यामुळे तो माल खपत नाही. अगोदर पावसाने तर नंतर थंडीनं केळी उत्पादकांना नुकसानीत टाकलेलं आहे. खरं तर केळी ही गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी आश्वासक पीक बनत चालली होती. परंतु यावर्षी प्रतिकूल हवामानानं तर या शेतकऱ्यांना मारलंच, पण याच्या पलीकडं बाजारभावानं देखील शेतकऱ्यांना नुकसानीत टाकलेलं आहे. इंदापूर आणि सोलापूर जिल्हा, इंदापूर तालुका म्हणजे पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुका आणि सोलापूर जिल्हा हे केळीचं या भागातलं निर्यातक्षम केळीचं सगळ्यात मोठं आगार आहे. पण त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नुकसानीला सामोरं जावं लागतंय. आता पुढची केळी घेण्याच्या मनस्थितीत देखील शेतकरी नाहीत, त्यामुळं पुढं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.